मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना आता मेट्रो सारख्या नियंत्रित प्रवेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे। रेल्वेकडून पश्चिम रेल्वेच्या 12 स्थानकांवरती पायलट प्रकल्प राबवण्यात येणार आहे। यादीमध्ये मुंबईतील वांद्रे टर्मिनस, बोरिवली आणि अंधेरीसह गुजरात विभागातील 9 स्थानकांचा समावेश आहे। मेट्रोप्रमाणे तिकीट तपासणी, सुरक्षा तपासणी आणि प्लॅटफॉर्मवर प्रवेश यासाठी ठराविक मार्गाने जावं लागणार आहे। सध्या मुंबईतल्या काही स्थानकांवर डेक उभारण्यात येत आहेत। भविष्यात या डेकवरच तिकीट खरेदी, सुरक्षा तपासणी आणि नियंत्रित प्रवेशाची व्यवस्था निर्माण केली जाईल। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अभिषेक, हा प्रकल्प नेमका काय आहे, त्याची तयारी कशी सुरू आहे आणि अंमलबजावणी कशी होणार आहे, एकूणच लोकलच्या गर्दीचा विचार करता? मेट्रोमध्ये ज्या प्रकारे आपण बघतो की एकाच माध्यमातून आपल्याला गेट ओपनिंग असेल, सुरक्षा एंट्री असेल, हे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच प्रकारे रेल्वे बोर्डाकडून देखील अशा प्रकारे एक पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे, ज्यामध्ये जर पाहायचं तर 9 जे स्थानकं आहेत ते आपल्याला पश्चिम रेल्वेचे पाहायला मिळतात आणि त्यापैकी काही आपल्याला मुंबईतले देखील असणार। प्रामुख्याने जर का पाहायचं तर एक विशिष्ट डेक बनवला जाणार आणि त्या डेकवर तिकीट विक्री असेल, सुरक्षा तपासणी असेल, सोबतच एकूणच एंट्री एक्झिट असेल, हे सगळं याच डेकवरनं आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। अनेकदा आपण पाहिलं आहे की विदाऊट तिकीट अनेक जण प्रवास करताना पाहायला मिळतात आणि कुठेतरी यांना देखील आपल्याला या माध्यमातून चाप बसताना दिसणार आहे। सोबतच सुरक्षा व्यवस्था देखील या माध्यमातून चोख होताना पाहायला मिळेल। एकूणच मोठ्या प्रमाणात आपल्याला गोंधळ जो आहे तो आपल्याला प्लॅटफॉर्म्सवर होताना दिसत असतो। सोबतच जे एकूण रहदारी आहे ती आपल्याला कुठेतरी इथं पाहायला मिळत असते, ती कमी करण्याचा प्रयत्न किंवा मग हा गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याला या रेल्वे बोर्डाकडनं या घेतलेल्या निर्णयामधनं होताना दिसतोय। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।